नमस्कार मित्रांनो, मी सूरज. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र 360. आज आपण एका अशा राजकीय गोष्टीवर बोलणार आहोत जी गेल्या 10 वर्षात महाराष्ट्राचं राजकारण दरवेळी उलटवते, पाडते, पुन्हा उभी करते आणि आता पुन्हा एकदा मोठा स्फोट भरू शकतो. होय, 2014 ते 2024 पर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात एकच गोष्ट कायम राहिली आहे, ती म्हणजे अनिश्चितता. कोण कधी कोणासोबत येईल, कोणचा पक्ष दोन तुकड्यात होईल, कोणाचं समीकरण कधी बदलून जाईल याचं काहीच नेम नाही. सुरुवात 2014 मध्ये झाली. शिवसेना आणि भाजप दोघांनी स्वतःच्या बळावर लढलं, पण सत्ता मात्र एकत्र बसून चालवली. 2019 मध्ये उलटच घडलं. यावेळी दोघांनी एकत्र लढून सत्ता स्थापनेच वेगळे मार्ग निवडले. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जात ऐतिहासिक महाविकास आघाडी उभी केली. 2022 मध्ये खेळ पुन्हा उलटला. भाजपने शिवसेनेचा मोठा गट वेगळा करून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं. 2023 मध्ये हे स्क्रिप्ट कॉपी पेस्ट करून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही रिपीट केलं. अजित पवारांचा गट सत्तेत सामील झाला आणि महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा हललं. लोकसभा आणि विधानसभा 2024 मध्ये शिंदे शिवसेना, अजित पवार एनसीपी, भाजप हे सर्व एकत्रित महायुती म्हणून समोर आले आणि जिंकलेही. पण प्रश्न असा, जिंकणं सोपं, सत्ता एकत्र टिकवणं कठीण. मुख्यमंत्री पदावर शिंदे पुन्हा येतील अशी अपेक्षा होती, पण राज्याची बागडोर फडणवीसांकडे गेल्याने नाराजीचा नवीन अध्याय परत सुरू झाला. त्यात अजित पवारांचा मुलगा आणि त्यांच्यावरचे आरोप, या सगळ्यामुळे महायुतीत गाठा आणि गडबड दोन्हीही वाढायला लागली. नगर परिषद आणि स्थानिक निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी अजित पवार एनसीपी आणि शरद पवार एनसीपी एकत्र दिसले. अंबाजोगाई, बीड, काही भागात उघडपणे दोघांनी हात मिळवला. यामुळे राजकारणात मोठा प्रश्न उभा राहिला. दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का? आल्यास महायुतीचं समीकरण कोसळेल का? दोन्ही गटाच्या स्थानिक नेत्यांची शरद पवारांना भेटून सांगितलं, एकत्र लढलो तर जास्त मजबूत होऊ. पुण्यातील मोठे नेते प्रशांत जगताप मात्र पूर्णपणे विरोधात उभे राहिले. ते म्हणाले, महाविकास आघाडी टिकली पाहिजे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणणं म्हणजे कार्यकर्त्यांचं नुकसान. त्यांनी शरद पवारांना भेटूनही दोन्ही पर्यायांचा अहवाल दिला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढले तर काय होईल आणि महाविकास आघाडी म्हणून लढले तर काय होईल, निर्णय मात्र शेवटी शरद पवारांच्या हातात. जगताप यांनी सांगितलं की शरद पवारांनी आता एकत्र लढणार नाही असा प्राथमिक निर्णय दिला आहे. पण हे लक्षात ठेवा, शरद पवार कधी कोणत्या क्षणी काय निर्णय घेतील हे कुणीही सांगू शकत नाही. एका बाजूला सुप्रिया सुळे यांची कौटुंबीय भूमिका, दुसरीकडे अजित पवारांच्या मुलाच्या मुद्द्यावर त्यांची सौम्य प्रतिक्रिया. यातून एक संदेश स्पष्ट दिसतो, दोन्ही राष्ट्रवादी शरीराने वेगळे असले तरी मनाने अजूनही तुटलेले नाही. आता पुढे काय होणार? जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर महायुतीचं गणित बदलू शकतं. भाजप शिंदे अजित युतीवर मोठा परिणाम होऊ शकतो. अनेक जिल्ह्यांमध्ये मतदान समीकरण पूर्णपणे उलटलं जाऊ शकतं. महाराष्ट्राची राजकीय जमीन पुन्हा एकदा कंप पावेल, कारण 2025-26 मधील महापालिका व स्थानिक निवडणुका महत्त्वाच्या आहे. मित्रांनो, तुमच्या मते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात का? आल्यास महाराष्ट्राचा राजकीय भूकंप होईल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. मी सूरज आणि हा होता महाराष्ट्राच्या राजकारणाला समजून घेण्याचा आणखी एक प्रयत्न. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र 360ला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.